व गोपनीय विभाग यांच्या माध्यमातून हा दिवस आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यातल्या चांगल्या कारकिर्दीसाठी आणि आपला देश महासत्तेकडे निघालेला आहे आणि महासत्तेकडे निघालेला असताना अंमली पदार्थ हे आपल्या युवकांना अलीकडच्या कालखंडात थोडंसं पोखरायला लागलेलं दिसलंय, असं दिसून आलेलं आहे। भारत हा तरुणांचा देश आहे आणि म्हणून या ठिकाणी माननीय ढगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धनाजी कनसे साहेब, त्याचबरोबर तारमळे सर, त्याचबरोबर घोरपडे सर, दांडकर सर, हेरलीकर सर हे त्या विभागातून इथं आलेले आहेत। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं रिलायबल आपल्या अकॅडमीचे उमेश राजपूत सर, मनोज पेटे सर, पाचगरे साहेब, न्यूज 24 तास, खबर 24 तास या माध्यमातून मित्रांनो, की अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन। अंमली पदार्थ म्हणजे काय? की एखादा असा पदार्थ आपण सेवन केल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचा अंमल निर्माण होतो, आपल्या मनावर आपला ताबा राहत नाही, आपलं शरीर अनावश्यक हालचाली होतात आणि आपल्या शरीरातले मेन पार्ट्स जो ईश्वरानं मेंदू, किडनी, लिव्हर, हार्ट हे जे दिलेलं आहे ते त्या अंमली पदार्थाच्या आहारी गेल्यानंतर त्या करोडो रुपये दिलं तरी सुद्धा असे ऑर्गन्स, असे जे इंद्रिय आहेत, असे जे आपल्या शरीरातले मेन पार्ट्स आहेत, अवयव आहेत, ते निकामी व्हायला लागतात। आज जर्मनी जगाच्या पाठीवरती विकसित देश आहे, पण जर्मनी आता म्हातारा झालेला आहे। जगाच्या पाठीवर एकमेव असा भारत देश आहे की तो तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, पण कधीतरी टीव्ही वरती बातम्या ऐकायला येते, रात्री 2-3 वाजता हे पोलीस बांधव त्या ठिकाणी जातात, एखाद्या मोठ्या लॉज वरती, एखाद्या हॉटेलवरती रेड पडते आणि त्या ठिकाणी अगदी उच्च शिक्षित असलेले तरुण तरुणी त्या ठिकाणी कोकेन, अफीम आणि अशा प्रकारचे जे नशिले पदार्थ असतात ते सेवन करतात आणि उच्च विद्या विभूषित असलेले हे लोक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत। काय शिकावं त्यांच्याकडून आम्ही? आणि म्हणून खरोखर मी पोलिसांचं, तुमच्या विभागाचं अभिनंदन करतो। या संपूर्ण समाजामध्ये एक सुजाण नागरिक घडवण्यासाठी आपण निघालेलो आहोत आणि हा सुजाण नागरिक कसा असावा? व्यसनाधीन असावा। एक गोष्ट सांगतो तुम्हाला की एकदा एक मुलगा कलेक्टर झाला होता, त्याचा सत्कार होत होता आणि त्याचबरोबर त्याचाच सक्का भाऊ, त्याचाही सत्कार होता, पण तो सत्कार दोघांचा अशासाठी होता की कारण तुम्हाला लगेच पुढे लक्षात येईल, एकाच वडिलांची 2 मुलं, एक व्यसनाच्या आहारी गेला होता पण त्याचा मुलगा हुशार होता, वडील गरीब होते आणि हा जो कलेक्टर झालेला मुलगा आहे तो आपल्या भाषणात सत्काराला उत्तर देताना म्हणतो की प्रश्न विचारला, कलेक्टर साहेब तुमच्या समोर आदर्श कोण? तर या ठिकाणी ते सांगतात माझे वडील आदर्श होते। का? तर माझे ज्यावेळी वडील दारू पिऊन यायचे मला त्यांचा इतकं वाईट वाटायचं, इतका तिटकारा वाटायचा की वडील आल्यानंतर माझ्या आईला मारायचे, बेदम मारहाण करायचे आणि म्हणून मी त्या दिवसापासून शिकलो माझ्या वडिलांसारखी परिस्थिती माझी होऊ नये, त्यासाठी मी रात्रंदिवस अभ्यास केला आणि कलेक्टर या पदापर्यंत पोहोचलो। आणि जो दुसरा व्यसनी मुलगा होता तो वडिलांचं बघून तो दारू प्यायला शिकला आणि तो मुलगा दारूच्या आहारी गेला। म्हणजे आपण काय शिकावं की एकाच घरातली एकाच बापाची मुलं, अरे एखाद्यानं चूक केली म्हणून तीच चूक आपण करावी का? आज आपण पाहतो जगामध्ये अशी पिढी जर बर्बाद व्हायला लागली। हिमांशु शुक्ला नावाचा एक विद्यार्थी आपला त्या नासामधून अंतराळात निघाला लागलाय, तो तिथपर्यंत पोहोचलाय। मग अशी युवकांची या जगाच्या पाठीवर असलेल्या भारतातल्या तरुणाकडे जगाचं लक्ष आहे आणि अशा चांगल्या तरुणाला व्यसनाच्या आहारी गेलेला आपल्याला पाहावेल काय? अजिबात नाही। हा तरुण आहे, हा जगाचा पोशिंदा आहे, जगाचा कर्तव्य आधारस्तंभ आहे आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जायचं नाही। सर मी ऐकलं एका ठिकाणी मुलं व्हाईटनर पितात, शहरामध्ये मोठमोठी कॉलेजेस आहेत ना त्याच्यात अल्कोहोलचं प्रमाण आहे, अल्कोहोल पिल्यानंतर आपलं संपूर्ण शरीर त्या अल्कोहोलच्या आहारी जातं
कितीतरी अपघात घडतात रस्त्यावरती ना, रस्त्यावरती अपघात घडतात. त्या अपघाताचं 90% अधिक कारण ही अल्कोहोल किंवा व्यसनी ते दारूच्या आहारी गेल्यामुळं किंवा अशा प्रकारचे नशिले पदार्थ सेवन करून त्यांचा वाहनावरती ताबा राहत नाही आणि म्हणून असे अपघात होतात. आपण बाबांची वाट पाहतो, आपण घरी भावाची वाट पाहतो. त्यांना आज घरी गेल्यानंतर पायाला हात लावून सांगा, असं कोणी असेल तर. तुमचे बाबा असणार नाही, आपला एखादा मित्र असा व्यसनाच्या आहारी जात असेल तर त्याला सुद्धा सांगा, अरे बाबा, हे शरीर जे दिलेलं आहे देवानं, अत्यंत उत्कृष्ट शरीर दिलेलं आहे. करोडो रुपये, अब्जावधी रुपये देऊन हे चांगलं शरीर, हे अमूल्य शरीर आपल्याला कुणालाच मिळालं नाही. पण ते शरीर किती साध्या थोड्या व्यसनासाठी काय आनंद मिळतो. व्यसन 60-65 रुपये लिटर दूध आहे. दारू किती लिटर आहे, कशी लिटर आहे दर. जर याचा विचार केला तर त्या लिटरवर दारूमुळे आपल्या संपूर्ण शरीराची, आपल्या मुलांची, आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची, पर्यायाने आपल्या देशाची वाताहत होताना जर आपण त्याचा बळी पडलो तर आपणाला काय हशील होईल, काय हाती लागल. आणि म्हणून आजपासून आपण प्रत्येकाने निश्चय करायचा, मी, माझा मित्र, माझं घर, माझा समाज, माझा सभोवताल हा व्यसनाच्या अधीन राहणार नाही, व्यसनाच्या अधीन जाणार नाही. कुठल्याही प्रकारचं व्यसन हे कधीच चांगलं नसतं. तुम्ही अभ्यासाचं व्यसन लावा, आपला चांगला समाज घडवा. हे पोलीस बांधव आपल्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावरती उभं राहून काम करतात. नशा पाणी करू नये अशा प्रकारच्या योजना आणतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. हे कशासाठी? त्यांच्याकडे वेळ जात नाही म्हणून. मित्रांनो, आज आपल्या आयुष्याचं भलं करायचं असेल तर कुठल्याही प्रकारच्या नशिल्या पदार्थाला मी आणि माझ्या सभोवतालचा मित्र, समाज बांधव कसा बळी पडणार नाही याची मी तजवीज घेईन, याची मी तयारी करेन, याची मी सर्वतोपरी समाजाला याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करेन. कारण एक माणूस काय करू शकतो की आपलं चांगलं कुटुंब उभा करण्यासाठी तो मार्गदर्शन करू शकतो. आणि म्हणून भविष्यातल्या तुमच्या आधारस्तंभासाठी आपल्या बाबांना किंवा समाजातल्या अशा प्रकारचं व्यसन करून व्यसनाच्या आहारी गेलेल्या तुम्ही एक गोष्ट सांगितली तरी सुद्धा तुमच्या घरात तुम्ही मोठ्या प्रमाणात परिवर्तन करू शकता. थेंबे थेंबे तळे साच, एक छोटा विचार खूप मोठं काम करू शकतो. आणि म्हणून कुठल्याही समाजातला कुठलाही माणूस जर त्याचं वाईट घडत असेल तर आपल्यालाही वाईट वाटतं. आणि मग आज समाज जो व्यसनाधीन झालेला आहे, काही समाजातले घटक, काही तरुण, तर त्यांना आपल्याला पुन्हा एकदा चांगली जिंदगी, चांगलं जीवन त्यांना बहाल करायचं आहे. आणि युनोनं हे जाहीर केलेलं आहे. 1988 साली संपूर्ण जगभर संयुक्त राष्ट्र संघ म्हणजे संपूर्ण जगातले जे जे देश त्याचे युनोचे सदस्य आहेत, बहुतांशी देश सदस्य आहेत, त्यांनी जाहीर केलेलं आहे की इथून पुढे 26 जून हा दिवस दरवर्षी अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जाईल. आणि हा दिन साजरा करताना एकच उद्दिष्ट आहे, सुजान समाज, सुसंस्कृत समाज, सशक्त समाज, बलवान समाज आणि व्यसनाच्या आहारी न जाणारा, की समाजाला समृद्ध करणारा युवक हा घडवायचा आहे. आणि म्हणून आपल्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण प्रतिज्ञा करायचा आहे, मीही आणि माझा समाज ज्यावेळी जगाच्या पाठीवरती प्रगती करत असताना, महासत्तेकडे प्रवास करत असताना व्यसनाधीन राहणार नाही आणि कुणाला व्यसनाच्या आहारी जाऊ सुद्धा देणार नाही. अशा प्रकारची आपल्याला एक प्रतिज्ञा घ्यायची आहे. आणि प्रतिज्ञा आतापासून देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. चांगले विचार घ्या आणि तितक्याच चांगल्या समृद्धतेने दुसऱ्याकडे द्या. आणि असे विचार दिल्याशिवाय आपला समाज घडणार नाही. आणि व्यसनाधीनता ही कुठल्याही समाजाच्या विकासासाठी सर्वात मोठा अडथळा राहणार आहे. आणि म्हणून आपला देश सुसंस्कृत, सुजान घडवायचा असेल तर संपूर्ण युवकांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. राहणार की नाही? सर्वांनी मोठ्यानं सांगा मला, व्यसनापासून दूर राहणार की नाही? इतरांना व्यसनाच्या आहारी जाऊ देणार का? छान. तर आपल्याला सुंदर समाज घडवण्यासाठी, सुंदर राष्ट्र घडवण्यासाठी व्यसनाच्या विरोधी काम करायचं आहे. आजचा दिवस तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आम्हा सर्वांना सादर करता आला, साजरा करता आला, याच्यासाठी मला खूप खूप आज बरं वाटतंय. एवढे तरुण, एक माणूस दुसऱ्याला सांगतो आणि ती 2 माणसं अजून 2 जणाला, अजून 4 जणाला, अजून 10 जणाला, असं करता करता आपल्या सभोवतालचा परिसर आपण चांगल्या विचारानं जागृत करू शकतो. केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. कुठलाही चांगला विचार पेरायचा असेल तर आपल्याला स्वतःला ठाम भूमिका घ्यावी लागेल. कारण चांगले विचार दिले व्यसनाच्या विरोधातले तर निश्चितच आपला समाज
सुजान, सुसंस्कृत आणि चांगला घडेल एवढंच आजच्या 26 जूनच्या व्यसनमुक्ती त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी दिनाचं उद्दिष्ट सर्वांच्या समवेत साक्षीनं हे साध्य झालं विचाराच्या माध्यमातून आणि आपण प्रत्येकाने कृतीच्या माध्यमातून ते आतापासूनच लोकांना सांगण्यासाठी सजग करण्यासाठी ही प्रतिज्ञा हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवा एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी